आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. सुनीति बेटी, प्रणाम देवादिदेव. कल्याणमस्तु. क्षमा करा भोलेनाथ, मी मंदिराचा जीर्णोद्धार नाही करू शकले. माझ्याकडे वर्गणीचे पैसे नव्हते. सुनीति, तू माझी भक्त आहेस ना? हो प्रभू. मग तू सगळं काही विसरून जा. वर्गणी पण आणि तुझ्या पतीचं सगळं वागणं देखील. माझी अशी इच्छा आहे की तू तुझ्या मनाप्रमाणे माझं मंदिर उभं कर. तुझ्याजवळ जो काही पैसा आहे तोच मंदिरासाठी वापर. तुझं कल्याण होईल मुली. जशी आपली आज्ञा प्रभू. माझा पैसा? माझ्याकडे कुठून येईल पैसा? अरे नमस्कार गोवर्धन शेठ. नमस्कार. तुमच्याच घरातून येतोय. माझ्या घराहून? माझ्या घरी तुमचं काय काम होतं? वहिनीने बोलवलं होतं. सुनीतीने? कशासाठी? त्यांना त्यांचे सगळे दागिने विकायचे होते. काय? गोवर्धनजी, वाईट नका मानून घ्या, पण जर पैशाची एवढीच गरज असेल तर मी कर्ज द्यायला तयार आहे. नाही नाही, अजून तरी अशी काही आवश्यकता नाही पडली. जर पडली तर तुमच्याकडे नक्की येईन. गोवर्धनने कधी असं विचारही केला नव्हता की सुनीती तिचे दागिने विकण्याचं ठरवेल. जो मनाने साफ नसतो त्याच्या मनात कुटील विचार येतातच. आणि गोवर्धन तर बेईमानीने दुसऱ्यांचे पैसे हडपायला पण पुढे मागे बघत नव्हता. तो कसा काय त्याच्या घरातले दागिने बाहेर जाऊ देऊ शकला असता? तो सरळ सुनीतीकडे गेला आणि त्याने सगळे दागिने फक्त 1000 रुपयांमध्ये विकत घेतले. एवढ्या सगळ्या दागिन्यांचे फक्त 1000 रुपये? अहो नाही 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 सौभाग्यवती, मी तुला मंदिरासाठी जमिनीचा एक तुकडाही देतोय ना. ती आपल्या जमिनीच्या बाजूची जमीन आहे ना, तू तिथं मंदिर बांध. पण ती जमीन तर डुबकीची जमीन आहे ना? अगं नाही सौभाग्यवती, ती जमीन तर दुबकीची होती. पण आता ती माझी जमीन आहे. पण ती जमीन तर ओसाड आहे. अगं तुला शेती करायची आहे का? मंदिरच तर बांधायचं आहे ना. मंदिरासाठी बरी आहे ती जागा. गोवर्धनने त्याच्या पत्नीसोबत विश्वासघात केला. जो देवाला दगा देऊ शकतो तो सगळ्यांनाच देऊ शकतो. पण सुनीतीला सच्च्या मनाने भक्तीने शिवजींचं मंदिर बांधायचं होतं. तिने ती जमीन मंदिराच्या पुजाऱ्याला दान केली. आणि एके दिवशी भयंकर वादळ आलं. निसर्ग क्रोधित झालाय. असं वादळ आजपर्यंत पाहिलं नव्हतं. बहुतेक कुठेतरी वीज पडली. जरा जाऊन बघा ना. नाही 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 नाही, मी नाही जाणार. मला भीती वाटते. गोवर्धन शेठ, बघ तुझी ही पापा बघून आज हा निसर्ग सुद्धा किती चिडलाय. इतक्या पाऊस आणि वादळामध्ये
डुबकी इथे काय करते? मला काय करायचं चला पाहूया. मंदिराच्या पैशांनी तू हे थांबवू शकत असलास तर थांबव हे वादळ. नाही थांबवू शकणार तू. अरे तुला माझी जमीन देखील पासणार नाही. देव तुला शिक्षा देईल. खूप चिडलाय तो तुझ्यावर. बघ बघ हा सगळा राग तुझ्यावर आहे गोवर्धन. वीज पडल्यानंतर काय झालं बाबा? निसर्गाचा प्रकोप आहे ही वीज. आणि जेव्हा निसर्गाला राग येतो तेव्हा काय होतं? अंधाधुंदी. सर्वनाश. हो ताई, सर्वनाश. सर्वनाश. आपण म्हणतो ना की जणू त्याच्यावर वीजच पडली. तर वीज पडण्याचा अर्थ आहे की खूप मोठ्या संकटात अडकणं. इथं तर गोवर्धन, दुबकी आणि सुनीती या तिघांवर वीज अशी कोसळली की त्यांचे प्राणच गेले. पैसा 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 करणारा गोवर्धन सगळा पैसा इथंच ठेवून या दुनियेतून नेहमीसाठी निघून गेला. म्हणूनच म्हणतो की माणूस या जगात एकटाच येतो आणि एकटाच निघून जातो. जेव्हा येतो तेव्हा त्याच्या पूर्वजन्माची कर्म त्याच्या सोबत असतात. त्या कर्माची फळं भोगून तो या जगातून निघून जातो. सगळा पैसा अडका, जमीन जुमला, सगळं इथंच सोडून. पण मग तो या अशा गोष्टींच्या मागे लागतोच कशाला? बाबा, सैतान भगवंताचं दर्शन घेऊन बाहेर येतोय. बाबा, द्वारकानाथ सारखा कृतज्ञ आणि पापी या जगात दुसरा कुणी नसेल. सगुण द्वारकानाथजी. बाबा, मी तर म्हणतो याची झडती घ्या. मंदिरात अर्पण केलेले सगळे पैसे यांनी चोरी केले असतील. अरे सगुण अण्णा, तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात. अरे राम राम राम. अहो वैद्य धोंडू महाराज, मला वाटतंय की तुमच्या दोन्ही पायांमध्ये वेदना होत आहेत. तुम्हाला तर 4 खांद्यावर उचलून घ्यावं लागेल असं वाटतंय. काय? वैद्य बुवा, याच्यासाठी तर 3च पुरेत. नाही नाही, मी तर एकदम व्यवस्थित आहे, तंदुरुस्त आहे, साईबाबांच्या कृपेने. तुम्ही सापाला दूध पाजताय. सापाला कधीही डसेल. साप नाही, अजगर अजगर. वैद्य बुवा, जरा स्वतःला सांभाळा. हा अजगर तुम्हाला संपूर्ण घेऊन टाकेल. हा, मला माहिती आहे साई, हे सगुण नाही, तू बोलतोयस. द्वारकानाथजी, मी तर कोणाचीही निंदा करण्याच्या विचारांचा नाहीये. बघून घेईन तुला साई, बघून घेईन. वेळ असेल तर आत्ताच दर्शन करून घे द्वारकानाथजी. ए हैदराबादी, चुप. एका वेड्या मागे 100 वेडे. द्वारकानाथजी, 101 नंबरचा वेडा तो बघा. सोडा ना द्वारकानाथजी. तुमच्याच भावकीतला आहे, सांभाळून ठेवा. अंधड मिळाला असेल. राम राम. प्रणाम. सुखी रहा. बोला पुंडलिक वरदा. श्री ज्ञानदेव महादेव शिवशंकर की जय. शिवशंकर की जय. साईनाथ, गोवर्धन, सुनीती आणि दुबकीवर तर वीज पडली आणि त्यांचे प्राण गेले. पण मग मंदिराचं काय झालं? मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पण मग वीरभद्रप्पा आणि चेतन बसप्पा तर ह्या गोष्टीत आलेच नाहीत देवा. पण बाबा, तो साप आणि बेडूक. हो बाबा, गोष्ट तर त्या तिघांच्या मृत्यूनेच संपली. गोष्ट संपली नाही सगुण. गोवर्धन, सुनीती आणि दुबकीचा पुनर्जन्म झाला. पुनर्जन्म? हो. सुनीतीने जमीन मंदिराच्या पुजाऱ्याला दान दिली होती. म्हणून मग आता सुनीतीने पुजाऱ्याच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेतला. तिचा पुनर्जन्म झाला. तिचं नाव गौरी होतं. गौरी बेटी,
तुझ्यावर शंकराची कृपा सदैव राहो. तुझं कल्याण हो. दुबकीचाही पुनर्जन्म झाला, पण स्त्री म्हणून नाही तर पुरुष होऊन. ती मंदिराच्या सेवकाच्या घरी जन्मली. तिचं नाव होतं चेतन बसप्पा. ओम नमः शिवाय. चेतन बसप्पा शंकराचा खूप मोठा भक्त होता. एके दिवशी तो शंकराची भक्ती करत होता. त्याच्या समोर एक नवयुवक आला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हे काय करतोयस तू? बाहेर जा, तू बाहेर जा. पण का बाहेर जाऊ? मी शंकराचं दर्शन घ्यायला आलोय. चप्पल घालून देवाच्या मंदिरात येतात का? जा, चप्पल बाहेर काढून मग ये. असं दिसतंय की आईबापाने काही शिकवलंच नाही. ए काय म्हणालास? गुरव आहे मी मंदिराचा आणि शंकराचा भक्त. चेतन बसप्पा नाव आहे माझं. हे काय करतोस? तू जो कोणी असशील, माझ्या आई वडिलांचं नाव का घेतोयस? पहिल्याच भेटीत त्यांच्या पूर्वजन्मीच्या शत्रुत्वाची सुरुवात केली. चेतन बसप्पा मागच्या जन्मात दुबकी होता ना बाबा? हो. आणि वीरभद्रप्पा गोवर्धन होता. आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माची सावली आपल्या या जन्मावर नक्कीच पडते, कारण आपण आपली कर्म घेऊनच नवा जन्म घेतो. त्या कर्मापासून सुटका होत नाही. मागच्या जन्मात आपण ज्यांचं वाईट केलेलं असतं, तो नवीन जन्मात आपलं वाईट करण्यासाठी पुन्हा जन्म घेणारच घेणार. आणि जर आपण कुणाकडून कर्ज घेतले आणि ते चुकतं केलं नसेल, तर आपल्याला ते नवीन जन्मात फेडावंच लागतं. बाबा, मागच्या जन्मात गोवर्धनने दुबकीवर खूप अन्याय केले होते ना, म्हणूनच आता नव्या जन्मात दुबकी चेतन बसप्पा बनली ना. म्हणूनच तर भेटतात. चेतन बसप्पा रागवला की नाही वीरभद्राला. गोवर्धनसाठी त्याच्या मनात जो द्वेष होता तो बाहेर आला ना. संधी मिळायचा अवकाश होता. दुबकी तुटून पडली वीरभद्रप्पा बनलेल्या गोवर्धनवर. म्हणून नेहमीच दुसऱ्यांचे आशीर्वाद घ्या. शाप कधीही नका घेऊ. द्यायचंच असेल तर लोकांना प्रेम द्या. द्वेष कधीही करू नका. प्रार्थना करा. मन भरून प्रार्थना करा दुसऱ्यांच्या भल्यासाठी. आणि मागायचंच असेल तर ते देवाकडे मागा. हे देवा, सर्वांना सद्बुद्धी दे. या जगात कुणीही कुणाचाही तिरस्कार करू नये. प्रत्येकाने दुसऱ्यांची मदत करावी, सहायता करावी. आपलं परक असा भेदभाव बाळगूच नका. सगळीकडे शांतीत शांती असावी. भोलेनाथ शिवशंकर की जय. पुजाऱ्याला गौरीची काळजी वाटत असायची. एके दिवशी वीरभद्रप्पाने पुजाराच्या घरचा दरवाजा वाजवला. कोण हवंय तुम्हाला? ते पुजारी आहेत का घरात? बाबा मंदिराच्या कामासाठी गावात गेलेत. येतच असतील. तुम्ही? मी पीठ पीठ? तुमच्या तोंडाला
तुमच्या केसांना. गौरी, कोण आहे हा? पीठ. नाही, वीरभद्रप्पा. आटा की वीरभद्रप्पा? काय वेड्यासारखा असतोयस वीरभद्रप्पा. आणि गौरी, तू काय परक्यांसोबत अशी खुदखुदून हसतीयस? चेतन बसप्पा, तुझी हीच सवय मला आवडत नाही. तू एकदम लागेल असं बोलतोस. नंतर कसला त्रास होण्यापेक्षा आधीच झालेला बरा. अरे, का त्रास होईल तिला? तिचा बाप आहे ना अजून जिवंत. माझ्या गौरीला कधी त्रास नाही होऊ देणार मी. अरे, तू कुठे चाललास? सांग तर खरं, का आला होतास? कुठून आलायस? पुजारी बाबा, मला असं समजलं होतं की तुम्ही एक खोली भाड्याने देणार होतात. मी एकटाच आहे, मला खोली हवी आहे. नाही नाही, हा मुलगा मला जरा भामटा वाटतो. हा तर चेहऱ्यावरूनच भामटा दिसतो. नक्कीच याने कित्येकांना लुटलं असेल. एखाद्याची जमीन हडपली असेल किंवा एखाद्याचे पैसे घेऊन पलटला असेल. तू काहीही बोलतोयस चेतन बसप्पा. मला तर हा मुलगा चांगला वाटतोय. वीरभद्रप्पा, तू उद्या ये आणि खोली पाहून घे. धन्यवाद. तुझ्यावर चांगले संस्कार केले आहेत तुझ्या आई वडिलांनी. पुजारी बाबा, लोक आधी पाया पडतात, मग पाय धरून खेचतात. उद्या भेटूया बरं का पीठ देवी. मी नेहमीच सांगत असतो की पूर्वजन्मीच्या संबंधांमुळेच तर आपण एकमेकांना ह्या जन्मी भेटतो, एकमेकांच्या जवळ येतो. चेतन बसप्पा, वीरभद्रप्पा आणि गौरी पूर्वजन्मीच्या संबंधांमुळेच एकमेकांच्या संपर्कात आले. संपर्काच्या सोबतच विकार देखील आले. चेतन बसप्पा आणि वीरभद्रप्पा एकमेकांचा द्वेष करत होते, तर गौरी आणि वीरभद्रप्पा मध्ये पहिल्याच भेटीत एक नाजूक बंध बांधला गेला होता. पुजाऱ्याला वीरभद्रप्पा आवडला होता, पण तो लग्नाबद्दल बोलायला घाबरत होता. एके दिवशी चेतन बसप्पा आणि पुजारी मंदिराच्या दानपेटीत भक्तांनी मंदिरासाठी जमा केलेली वर्गणी मोजत होते. पैशांवर लक्ष ठेवा पुजारी बाबा. दान पेटीला एक खूप मोठं कुलूप लावा. उद्या एखाद्या चोराने दरोडा घातला तर? मंदिरातल्या पैशांना कोण कशासाठी चोरेल वीरभद्रप्पा? पैसे भल्या भल्यांची नियत बदलतो पुजारी बाबा. पैशाला देव मानणारे लोक देवालाही घाबरत नाहीत. त्यांना जमलं तर ते देवाचे वस्त्र आणि आभूषण देखील चोरतील. पूर्वजन्मीचं वैर या जन्मीही वीरभद्रप्पा आणि चेतन बसप्पाचा पाठलाग करत होतं.
चेतन बसप्पाला वीरभद्रवर विश्वास नव्हता आणि वीरभद्रप्पा चेतन बसप्पाचा तिरस्कार करत होता. वीरभद्रप्पा स्वार्थी होता. मंदिरातले पैसे पाहून त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. त्याने ह्याचा विचार करायला सुरुवात केली होती की तो भाड्याने राहण्यापेक्षा या घराचा मालक कसा बनू शकेल. पैशांचा लोभ भल्या भल्यांची नियत खराब करतो. पैसा मिळताच अत्यंत कमकुवत माणूस देखील स्वतःला ताकदवान समजू लागतो. म्हणूनच तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या पुढे तो कितीही अशक्त असला त्याच्या समोर सशक्त माणूस झुकतोच. पैशांच्या नशेत कित्येक लोक आपली विवेक बुद्धी गमावून बसतात आणि असा अविचार करून बसतात ज्याने त्यांच्या पापाचा घडा भरत जातो. कुणाला संगीत मधुर वाटतं तर कुणाला देवाचं भजन आवडतं. कुणाला बासरीचे सूर साथ घालतात तर कुणाला ढोलकीची थाप आवडते. पण जे पैशांची पूजा करतात त्यांच्यासाठी पैशाची छन छन हेच सर्वात मधुर संगीत आहे. अशा लोकांचा मित्र, भाऊ, संबंधी, नातेवाईक इतकंच काय तर देव देखील पैसाच असतो. वीरभद्रप्पा अशाच लोकांपैकी एक होता. एके दिवशी सगळेच पुजाऱ्याच्या घरी बसले होते. पुजारी बाबा, मावशीने मला गौरीसाठी एक स्थळ सुचवलं. कोणत्या मावशीने? शेजारची मावशी. ती तुम्हाला भेटायला आली होती. तिने सांगितलंय म्हटल्यावर मुलगा चांगलाच असेल. असणारच पुजारी बाबा, कारण आजपर्यंत मावशीने ज्या ज्या मुलींसाठी स्थळं दाखवली आहेत ते सगळे आनंदी संसार करतायत. मला देखील माझ्या मुलीचा सुखी संसार पाहायचा आहे. मग मावशीला विचारून तुम्ही मुलाबद्दल सगळी माहिती काढून घ्या. मला खात्री आहे तो चरित्र आणि संस्कारांनी चांगला असेल. स्वार्थी नसेल तो. पैशांचा लोभही नसेल. कधीच कोणाचं वाईट नाही करणार. नाही का वीरभद्रप्पा? अरे तू कुठे निघालास वीरभद्रप्पा? पुजारी बाबांबरोबर जाऊन तूही मुलगा पसंत करून ये. बाबा, गौरीचा विवाह दुसऱ्या मुलाशी झाला का? माताजी, उत्सुकता आहे ना हे जाणून घेण्याची की वीरभद्रप्पा, चेतन बसप्पा आणि गौरीचं काय झालं. बाबा, तुम्ही गोष्टच अशा टप्प्यावर आणून ठेवली आहे की सर्वांनाच पुढे काय होईल हे जाणून घ्यायचंय. सगुण, देवाला थोडा विश्राम करू दे. थकले असतील देव. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला शिवशंकर की जय. बाबा, तुम्ही गोष्ट अर्धीच सोडून जाताय का? लक्ष्मीची आई, मी जात नाहीये, जाऊन येतोय. कुणीतरी माझी वाट पाहतय. जनावरांना खाऊ पण तर घालायचंय ना. वैद्यबुवा आले बघा तुमचे वैद्यराज धोंडूजी महाराज. धोंड्या, तू माझ्या नावाचा जप का करतो आहेस हे तू सांगशील का? हो वैद्य बुवा, जाप एवढ्यासाठी होतोय की पैसे पाहिजे असतील त्याला. गब्बस, मी तुझ्यासारखा आणि द्वारकानाथजींसारखा थोडीच आहे. फुकटचं खात नाही मी. तू काय काम करतोस रे? काठी पकडून खांबासारखा उभा असतोस नुसता. आणि हे तुझे गणपत हलवाई नुसते बसल्या जागी खात बसतात. अरे नशीब समज की मागच्या जन्मी पुण्य केली आहेत
म्हणून या जन्मी भाग्यरेषा तुमच्यावर प्रसन्न झाली आहे. अरे धोंड्या, चिंता नको करूस, तुझी ही भाग्यरेषा लवकरच बदलणार आहे. मला माहिती होतं तुम्ही माझ्यावर प्रसन्न होणार. चला तर मग शिवमंदिरात जाऊया. तिथं साईबाबा गोष्टी सांगत असतात. तिथं जाऊन गोष्ट ऐकूया. चला. वैद्य बुवा, आज याला जिवाजीच्या हातातली काठी घेऊन गोष्ट ऐकवूनच टाका. खूप दिवसांपासून हा त्या ढोंगी साईचं गुणगान गातोय. अगदी बरोबर. अहो मग तुमचं काय म्हणणं आहे की मी तुमचं गुणगान गाऊ? गावकऱ्यांना सांगू का की तुम्ही सुकन्याचा हात धरला होता म्हणून आणि उमाकांतने तुमची लाठांनी आणि काठीने धुलाई केली होती म्हणून? सांगू का अरे सगळ्यांना? राम राम, ऐका अरे राम राम ऐका. राम. अरे नको उघडूस, अरे नको उघडूस, तुझं तोंड नको उघडूस धोंड्या. वैद्य बुवा, तुम्ही पण ना अगदीच कसे आहात. मला तुम्हाला स्वर्गवासी करायचंय. काय? म्हणजे मला तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जायचंय, पण तुम्हाला मात्र सैतानाच्या जवळ राहायचंय. मला वाटतं की तुम्ही स्वर्गात विहार करावा, पण तुम्हाला द्वारकानाथांबरोबर नरकातच मजा करायची आहे. नरकात. वैद्य बुवा, तुमचा हा शिष्य तुम्हाला स्वर्गाच्या ऐवजी नरकात पाठवतोय. अगदी बरोबर बोललात तुम्ही धोंड्या. आता तुझी नरकात काय दशा होईल ह्याची अद्दल मी तुला आताच घडवतो. थांब. दाखवा त्याला. आण इकडे, जरा इकडे थांब. अरे धोंड्या, इकडे. ए धोंड्या. मित्रा, अरे श्रवण, कसा आहेस मित्रा? मी तर मजेत. हा. पण तुम्ही गोष्ट मात्र छान सांगता. हा, मी नाही, तो सर्वात छान गोष्टी रचतो. तो सर्वश्रेष्ठ रचनाकार आहे. तो सर्वश्रेष्ठ कथाकार आहे. तो सर्वात मोठा सर्वश्रेष्ठ लेखकही आहे. माझी आजीही तुमच्यासारखीच गोष्ट सांगायची. तिच्या गोष्टी कधी संपायच्याच नाहीत. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट सुरू व्हायची. तो देवही अशाच गोष्टी रचतो. त्याच्या एका गोष्टीतून अनेक गोष्टी तयार होतात. देव सगळ्यांचाच आजोबा आहे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. कुठली गोष्ट? हे गावकरी तुमच्या म्हणण्यावर विश्वास कसा काय ठेवतात? का बरं? तुला असं का बरं वाटलं? बहुतेक तुम्हाला याआधी कधी आकाशाशी बोलताना नाही पाहिलं. गप्पा बस, हळूहळू बोल. हो हो. हे गावकरी देखील तुमच्यासारखे वेळेच आहेत असं दिसतंय. ए, जोरात नाही, हळूच. चल 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 चल, इकडून चल 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 चल. तर मग पीरा सोबत सगळे गेले. अरे धेनू, मी आलो. तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय. माहितीये का, आज तुझ्या आवडीचं जेवण आहे. हे बघ, लाडू. तुम्हाला ह्यांची भाषा समजते? हो. मग मला सांगा, ही आता तुम्हाला काय म्हणत होती? ही म्हणत होती की श्रवण आपल्याकडे असं टक लावून का पाहतोय. ह्याला भूक लागली असेल तर त्यालाही लाडू दे. घे, लाडू खा. तू ही खा. तू अशी का पाहतेस? सबका मालिक एक. माधवरावजी, गोष्ट फारच छान होती नाही का? मलाही खूप तेच उशीर वाटतंय. झाला. कधी येतील साईबाबा? गोष्ट इतकी रंजक आहे की मी माझ्या घरचं काम उरकून सरळ इकडे आले. पुनर्जन्माच्या गोष्टी खूप रोमांचक असतात नूरबाई. अक्कलकोटमध्येही अशीच एक घटना घडली होती. अहो मग सांगा ना माताजी. अक्कलकोट स्वामींची गोष्ट खूपच छान असते. सांगा. अक्कलकोटमध्ये त्यावेळी दमयंती नावाची एक बाई तिच्या पती नारायणाला घेऊन आली होती. नारायणचं वागणं विचित्र होतं. दमयंती भिक्षा मागून त्याला जेवू घालत असे.
अरे भाऊ इकडे या. अरे वेडास का? ए वेडा कोणाला म्हणालास रे? वेडा तुझा बाप, तुझं खानदान. जा. शांत बसा. तुम्ही काय मला शांतपणे जगू नाही देणार का? माफ करा भाऊ, मला माहितीये की चूक ह्यांचीच आहे, पण ह्यांना स्वतःलाच कळत नाहीये की हे काय करताय. भिजला भिजला भिजला. काय रागाने बघतोस रे माझ्याकडे? डोळे फोडून टाकीन तुझे. चल पळ पळ इकडून. क्षमा करा भाऊ, ह्यांचं डोकं जागेवर नाहीये. मी ह्यांना बरं करण्यासाठीच इथं आलीये. ह्याच विश्वासाने आलीये की अक्कलकोट स्वामी ह्यांचा आजार बरा करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अहो अहो असं काय करताय? अहो नीट उभे राहा. अहो असं काय करताय? नारायण स्वामी समर्थांच्या दिव्य स्वरूपाला घाबरत होता. जेव्हा दमयंती त्याला घेऊन आरतीला यायची तेव्हा त्याला आरती देखील ऐकायची नसे. दमयंती त्याला रोज आरतीला घेऊन यायची, पण तो स्वामी समर्थांना पाहून पळवून जात असे. एक दिवशी माझ्या पतींना बरं करा स्वामीजी महाराज, माझ्या पतींना बरं करा. जा मुली, त्याला घेऊन ये. सोड मला. सोड. नाही सोडणार. स्वामी महाराज तुम्हाला बोलावतायत. नाही येणार. नाही यायचं मला. तुम्हाला यावंच लागेल. या. मला स्वामीजींचं तेच सहन होत नाहीये. मला असं वाटतं की स्वामी महाराज जाळून टाकतील मला. मला नाही जायचं तिकडे. सोड मला. इकडे ये. कुठं पळतोयस? का का बोलवताय मला तुम्ही? का माझ्या बरोबर न्याय होत नाहीये? मला न्याय मिळत नाहीये. मारू नका, मारू नका मला. रडतोयस कशासाठी? तुम्ही मला मारताय कशासाठी? सोडून दे याला. नाही, सोडून दे याला. नाही सोडणार मी याला. याने माझे 2000 रुपये परत नाही दिलेत. याला आत्महत्या करून पकडलाय. याने माझे 2000 रुपये दिले असते तर माझी अशी अवस्था झाली नसती आणि मी आत्महत्या केली नसती. तुम्ही मला न्याय दिला पाहिजे. हा कसा काय देईल तुला पैसे? हा तर दरिद्री आहे. मी याला कंगाल केलंय, अपत्यहीन केलंय मी याला. आतापर्यंत जे याने तुला सहन केलंय त्यातच सगळं काही आलं. असं समज की त्याने तुझे पैसे परत दिले. सोडून दे याला. नाही, नाही सोडणार मी. नाही सोडणार.
सोडणार नाहीस तू? नाही. चिन्मय, ओढ हे. सोडून द्या स्वामीजी मला. सोडून द्या, मी परत कधी नारायणला त्रास नाही देणार. मला पैसेही नकोयत मला पैसे. स्वामीजी, यांना बरं करा स्वामीजी. यांचं रक्षण करा स्वामीजी. आता याचं रक्षण करायची काहीही गरज नाही. हा आता एकदम बरा झालाय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. धन्यवाद स्वामीजी. खूप खूप धन्यवाद. जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. लक्ष्मीची आई, ही गोष्ट तशीच आहे जशी दुबकी आणि गोवर्धनची. माताजी सगळ्यांना नारायणची गोष्ट सांगतायत काय? बाबा, तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात. तुम्हाला सगळं माहिती असतं बाबा. जय भोलेनाथ की. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नारायणने त्याच्या पूर्व जन्मात एकाचे 2000 रुपये परत केले नव्हते. त्याच्या पूर्व जन्माची कर्म त्याच्या या जन्मातही त्याच्या सोबत होती. त्या कर्मामुळे नारायण त्रासलेला असायचा. पाप त्याचा पिछा सोडायला तयार नव्हता. त्याला कर्मफळ भोगावं लागत होतं. एकाच नारायणामध्ये 2 नारायण जगत होते. एक पूर्वजन्मातला आणि एक ह्या जन्मातला. मागच्या जन्मातला नारायण ह्या जन्मातल्या नारायणाला त्रास देत होता. ह्यामुळे वैतागलेला नारायण दुसऱ्यांना त्रास देत होता. जेव्हा तो ईश्वरीय शक्तींना शरण गेला तेव्हा त्याला त्याच्या पापांपासून मुक्ती मिळाली. अशा लोकांना लगेच दुसरे लोक म्हणतात की त्याला पिशाच्याने झपाटलंय. पण ही आपली स्वतःचीच वाईट कर्म असतात जी आपल्याला पिशाच्यांसारखी घाबरवत असतात. म्हणून परत एकदा सांगतो की चांगली कर्म करा, करत राहा, लोकांचे आशीर्वाद घ्या, घेत राहा. कधीही कुणाचे शाप घेऊ नका. बाबा, मी द्वारकानाथला सांगून येऊ का? बोला हरी विठ्ठल. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. भोलेनाथ शिवशंकर की जय.